करण्याचा प्रयत्न। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। अहिल्यानगरमध्ये आयोजित 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक गंभीर वाद आता चर्चेचा विषय बनलाय। प्रसिद्ध डबल महाराष्ट्र केसरी असलेला खेड तालुक्याचा सुपुत्र शिवराज राक्षे यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांना लाथ मारली, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेचं वातावरणच गोंधळात आलं। या वादामुळे स्पर्धेवरही परिणाम झाला असून कुस्तीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शिवराज राक्षे यांच्या कृत्यामुळे स्पर्धेत सहभागी इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्यांच्यावर टीकाही केली। विवादाचे मूळ आणि गोंधळाचं कारण काय? स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात मोठी चुरस होण्याची शक्यता होती। मात्र सामना दरम्यान अचानक तणाव निर्माण झाला। शिवराज राक्षे याने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि त्यांना लाथ मारली, तसंच त्यांची कॉलरही पकडली। पंचांनी राक्षे याला आऊट असं घोषित केलं होतं। त्यावर राक्षे यानं आपल्या बचावात सांगितलं की माझी पाठ टेकलीच नव्हती, त्यामुळे हा निर्णय चुकीचा होता। त्यांच्या या कृत्यामुळे मात्र कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली। घटनास्थळी पोलीस आणि आर्मीच्या जवानांनी हस्तक्षेपही केला आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला। शिवराज राक्षे यांना तंबीही देण्यात आली आणि नंतर मैदानातून त्यांना बाहेर काढण्यात आलं। पंचांचा निर्णय आणि खेळाडूंचा आक्षेप। सामन्याच्या निकालावर आक्षेप घेत काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली। या घटनेनंतर मैदानात मोठा वाद निर्माण झाला होता। पोलिसांनी मध्यस्थी करण्याची आवश्यकता वाटली। शिवराज राक्षे यांच्या कृत्यामुळे सर्व नजरा आता महाराष्ट्र कुस्ती महासंघाकडे लागल्या। महासंघाच्या निर्णयावर अनेकांच्या शंका आणि प्रतिक्रिया सुद्धा आहेत। महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे निर्णय काय? या घडामोडीनंतर महाराष्ट्र कुस्ती महासंघाची कार्यवाही कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासंघाने कदाचित गंभीर पाऊल उचललं पाहिजे, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही। शिवराज राक्षे हे कुस्ती जगतातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे। तो पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुका खेड येथील राक्षेवाडीचा राहणार आहे। त्याचे वडील शेतकरी असून कुस्तीचा वारसा त्यांना त्यांच्या कुटुंबातच मिळालाय। शिवराज राक्षे यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही कुस्तीचे उत्तम प्रशिक्षक होते। शालेय जीवनापासूनच त्यांनी कुस्तीच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली। शिवराज राक्षे यांनी 2 वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलाय आणि ते एक अग्रगण्य कुस्तीपटू सुद्धा आहेत। दरम्यान रात्री उशिरा अत्यंत खेदाची गोष्ट समोर आली आहे। खेड तालुक्याच्या दृष्टीने शिवराज राक्षे याच्यावरती कुस्तीगीर संघटनेने 3 वर्षांची बंदी घातलेली आहे। हा एकूण घटनाक्रम असा आहे की महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यात व अंतिम सामन्यात पंचांचा निर्णय मान्य न करता गोंधळ घातल्याप्रकरणी कुस्ती संघटनेने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांवरती कारवाई केलेली आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने या दोघांवर 3 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तळस यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे। शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारल्याच्या निषेधार्थ स्पर्धेतील पंचांनी मैदानावर आंदोलन देखील केलं होतं। अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती। या लढतीमध्ये गायकवाड यांनी पंचांचा निर्णय अमान्य केला। निकाल जाहीर झाल्यानंतर गायकवाड व त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली। गायकवाड यांनी ऑब्जेक्शन घेताच त्याचे सहकारी समर्थक आखाड्यावरती चढले। त्याच्यानंतर दुसरीकडून मोहोळ यांचे देखील समर्थक आखाड्यावरती चढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मल्लांच्या समर्थकांवरती सौम्य लाठीचार्ज केला। दरम्यान उपांत्य सामन्याच्या लढतीमध्ये शिवराज राक्षे आणि पुण्याचाच पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली। यामध्ये पृथ्वीराजने राक्षे याच्यावरती मात केली। या कुस्तीला वादाचे गालबोट लागले। राक्षे यांनी हा निकाल अमान्य केला। शिवराज राक्षे यांनी पंचांची कॉलर धरली व लाथही मारली होती। गायकवाड यांनी पंचांना उद्देशून अरेरावीची भाषा वापरली होती। दोन्ही घटनेनंतर कुस्तीगीर संघटनेने दोघांवर 3 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे खेड तालुक्याचा भूमिपुत्र असलेल्या शिवराज राक्षेवरती झालेल्या या कारवाईनंतर खेड तालुक्यातील तमाम जनतेतून अत्यंत असंतोष व्यक्त केला जातोय आणि या घटनेचा अनेक मल्ल निषेध करत आहेत। शिवराज राक्षे याच्यावरती झालेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचं खेड तालुक्यातल्या अनेक मल्लांचं म्हणणं आहे। 3 ते 4 इस्मानी मोटार अडवून एकाला कोयतानं लोखंडी रॉडनं, काठीनं, दगडानं मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे। रोहित रघुनाथ लांडगे वय वर्ष 32 राहणार वाडा तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दिली आहे।
त्यावरून ऋषिकेश विश्वनाथ भुत्ते, गणेश संजय शिंदे, वैभव बाळशीराम काळे, ओमकार रामनाथ पोपळगड, सनी रवींद्र पवळे, ओम संजय कांबळे सर्व राहणार पेठ तालुका आंबेगाव यांच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म अटॅकसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात. मरकळ तालुका खेड येथील पाटील वस्ती रस्त्यावरील रोहित्राची चोरी झाली आहे. त्यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याचं आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी कळवलंय. राजगुरुनगर नगर परिषद सफाई कर्मचारी तसंच नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर महिला यांनी ठेवला होता. त्यामध्ये 36 सफाई कर्मचारी महिलांनी सहभाग घेतला. मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड येथील कैलासवासी वसंतराव मांजरे विद्यालयानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत खेड तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय. शाळा 3 लाखांच्या बक्षिसांची मानकरी ठरली आहे. या अभियानामध्ये परिसर स्वच्छता, सुसज्ज इमारत, बोलक्या भिंती, कला क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, कचरा व्यवस्थापन, वर्ग सजावट, माजी विद्यार्थी मेळावे, विविध स्पर्धांमधील सहभाग आणि प्रावीण्य अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हे परीक्षण करण्यात आलं. सदाफुली सामाजिक संस्थेचा सदाफुली जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेड तालुक्यातील रासे गावातील मुंगसे भाऊसाहेब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोपान भागुजी मुंगसे यांना 2024-25 हा सदाफुली जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात आलेलं रसायनयुक्त सांडपाणी आणि जलपर्णी यामुळे आळंदीत इंद्राणीला पांढरा शुभ्र फेस आलाय. नदीपात्रात मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचं काम समाजकंटकाकडून सातत्यानं होत असल्यानं आळंदीत इंद्राणीच्या पाण्याला काळपट रंग आणि कुबट दर्प येतोय. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानलेत. मात्र पशुपालक शेतकऱ्यांच्या शासनाकडून आणखीन अपेक्षा असल्याचं शेतकरी सांगतायत. काल परवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दुधात जी भेसळ होते त्यासाठी कडक पावलं उचलण्याचे निर्देश या ठिकाणी आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हे नक्कीच त्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु ही भेसळ का होते याच्या मागचं कारण देखील आपण शोधलं पाहिजे. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय बंद करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. आणि कारण दुग्ध व्यवसाय का बंद केलेत तर दुग्ध व्यवसायात जे चारा लागतो, जो तुम्हाला पेंड लागते, भुस्सा लागतो, हा दिवसेंदिवस महाग होत चाललाय आणि दुधाला भाव सुद्धा खूप कमी आहेत. आणि हे तोंड मिळवता शेतकरी अक्षरशः अडचणीत आलेला आहे. कुठेतरी हे करत असताना माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे आपण करत असताना शेतकऱ्यांना कसा 2 रुपयाचा फायदा करून द्यायचा आणि दुधाला चांगला भाव दिला तर नक्कीच ही भेसळ कुठेतरी कमी होईल. आणि जो तरुण बेरोजगार शेतकरीची मुलं जी बेरोजगार होऊन फिरत आहेत त्यांना कुठेतरी एक धंदा सुरू होऊन त्यांच्या व्यवसाय चालू झाल्यामुळे बेरोजगारी कमी होऊन दुधाची जी तूट आहे ती कुठेतरी भरून निघून भेसळ कमी होईल असं मला वाटतं. तरी माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपण दुधाला कसा जास्तीत जास्त भाव देता येईल ही विचार करून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न करावा. खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे आणि पदाधिकारी राजेंद्र सांडभोर, राजेंद्र मांजरे, सिद्धेश कर्णावट यांचा खंडोबा देवस्थान ट्रस्ट निमगाव यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे पाटील, पोलीस पाटील दादाभाऊ निकाळजे, दत्ता दाभाडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.